दररोज सकाळीच घ्यायची का मटाची भेळ किंवा मटकी घ्या मटकी, असा एका मटकी विकणाऱ्या मावशीचा आवाज माझ्या दारातून मला येतो. पण मी विकायची मटकी न घेता घरीच भिजवून तिला मोड आणते. चला, इथे मटकी मी सकाळीच भिजून घालून संध्याकाळी उपसून ठेवते. रात्रीच्या स्वयंपाकाला आज मस्त वाटाणे घालून सुकी पत्ता गोबी करायला लागले आणि कुकरला मला पाहून शिट्ट्या मारायच्याच असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून किचनमध्ये पाऊल ठेवताच आधी या मटकीला पाहिले तर बऱ्यापैकी चांगले मोड आले आहे. फॅमिली छोटी असो किंवा मोठी असो, आजकालच्या महागाईच्या जमान्यात विकतची मटकी घेणे मला तरी परवडत नाही. आणि हो, मटकी आज कुकरला न लावता तशीच कढई शिजण्यासाठी टाकून दिली. एकीकडे गॅसवर माझी मटकीची भाजी तयार होतच आहे, तोपर्यंत दुसरीकडे मी कणिक मळून चपात्या करायला लागले. दररोजच्या जेवणामध्ये अशा गरमागरम चपात्या आणि गरमागरम भाजी असली तर लाजवाबच, आणि यासारखं दुसरं सुख नाही. आणि हो, आणखी एक पोळी करण्याबद्दल एक किस्सा सांगायचाच राहिला की तो म्हणजे या पोळ्या करता करताच तुम्हाला सांगते. माझ्या सासूबाई आहे ना, माझं नवीन लग्न झालं तेव्हा माझ्या पोळ्या चालू असताना जवळ थांबायच्या. तेव्हा माझी पोळी काहीच फुगायची नाही. कसं काय ते मला तर माहित नाही, पण आता मात्र ही पोळी टम्म फुगली आहे. बहुतेक ती पोळी सासूबाईला पाहून फुगतच नसावी. तुमच्याही बाबतीत असंच झालं आहे का? तर ते कमेंट करून सांगा. मटकी शिजल्यावर अशी वरून कोथिंबीर भुरभुरली की कलर कॉम्बिनेशन पाहायला किती भारी वाटतं ना. माझा स्वयंपाक झाल्यानंतर आमचं सुतक संपलं म्हणून देवपूजा करून मी माझी नित्यनेहमी स्वामीचरित्र वाचायला बसले, तेव्हा अथर्वही माझ्या बाजूला येऊन बसला अभ्यास करण्यासाठी. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.